श्री स्वामी समर्थ। आज आपण अजय एकादशीची कथा ऐकणार आहोत। हरिश्चंद्र राजाची सत्व परीक्षा। कशा पद्धतीने विश्वामित्रांनी हरिश्चंद्र राजाची सत्व परीक्षा घेतली आपण या कथेमध्ये ऐकणार आहे। आणि हरिश्चंद्र राजा तर सत्याचा पुतळाच होता, त्यामुळे खूप छान अशी कथा आहे। नक्की ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा, त्यासाठी ऐका कथा। चला तर मग ऐकूया आपण श्रावण शुक्ल अजय एकादशीची कथा। ब्रह्मवैवर्त पुराणात कथा आहे ती। पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील हरिश्चंद्र नावाचा राजा राज्य करीत होता। त्याच्या अंगी क्षमा, शांती, दया गुण परिपूर्णपणे वसत होते। त्याची कांता तारामती ही पतिव्रता असून रोहिदास हा त्यांचा एकुलता एक सद्गुणी पुत्र होता। हरिश्चंद्र राजा प्रजेचे पालन पुत्राप्रमाणे करी। नवग्रहात जसा वासरमणी श्रेष्ठ, तापसियांमध्ये शंकर श्रेष्ठ, सिद्धांमध्ये अनुसयानंदन श्रेष्ठ, धनुर्धरा श्रीरामचंद्र श्रेष्ठ, अष्टादश पुराणात श्रीमद्भागवत श्रेष्ठ, हत्तींमध्ये ऐरावत श्रेष्ठ, कपीमध्ये मारुती श्रेष्ठ, तसा सर्व भूमंडळात हरिश्चंद्र श्रेष्ठ होता। तो यथा न्यायाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची कीर्ती सकल ब्रह्मांडात दुमदुमूत राहिली होती। स्वतः हरिश्चंद्र राजा सर्वगुण संपन्न असून त्याला संतती व संपत्ती पूर्णपणे अनुकूल होती, यामुळे तो नेहमी आनंदित असे। इतक्यात त्याचे दुर्दैव ओढावले। जसे दूध प्राशन करीत असतात त्यात विष पडावे, पक्वान्नाचे भोजन करीत असता पोटात मक्षिका जावी, तारुण्य दशा प्राप्त झाले असता क्षयरोग जडावा, तसे हरिश्चंद्र राजा सौख्य भोगीत असता विघ्न उत्पन्न झाले। ते असे एकेवेळी त्याचा कुलगुरू वसिष्ठ मुनी इंद्र सभेमध्ये बसले असता नारद ऋषींनी हरिश्चंद्राची कीर्ती वर्णन केली। त्यावेळी वसिष्ठांनी मोठ्या कौतुकाने मान डोलवली। ती विश्वामित्रास सहन न होऊन ते म्हणाले, तू हरिश्चंद्राची व्यर्थ स्तुती का करतोस? याकरता मी त्यास सत्वहीन करीन, नाहीतर आजपर्यंत जे तपाच्या योगाने पुण्य संपादन केले त्यास ते मी अर्पण करील, अशी प्रतिज्ञा विश्वामित्रांनी केली। त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणाले, हरिश्चंद्र जर सत्वापासून परावृत्त होईल तर मला पंचमहापातके लागतील। अशी प्रतिज्ञा करून हरिश्चंद्राचे कल्याण व्हावे म्हणून स्वतः वसिष्ठ ऋषी अनुष्ठान करण्याकरिता निघून गेले। विश्वामित्राने नारद ऋषीस सांगितले, ज्या आम्ही दोघांनी प्रतिज्ञा केल्या आहेत त्याबद्दल आपणाकडून हरिश्चंद्रास काही एक सूचना होणार नाही, अशी विनंती। नंतर विश्वामित्र मुनींनी अयोध्या नगरीच्या आसपास 11 कोटी वाघ सोडले। त्यांनी पुष्कळ मनुष्य, पशु, पक्षी मारून मोठा अनर्थ घडवला। अशा प्रकारे प्रजेला पीडा होऊ लागताच राजाने सर्व सैन्य बरोबर घेऊन घोर अरण्यात शिरून वाघाचे निर्दालन केले। त्याचवेळी त्याच वनात विश्वामित्राने कपटयुक्तीने एक आरामस्थान निर्माण केले। अत्यंत परिश्रम झाल्यामुळे हरिश्चंद्र विश्रांती घेण्याकरता तेथे गेले। तो त्यास एक श्रीशंकरांचे देवालय दिसले। मग तेथेच थोडी निद्रा घेत असता त्यांच्या स्वप्नात विश्वामित्र येऊन राज्य मागू लागले। तेव्हा उदार अशा हरिश्चंद्राने मनात काही शंका न आणता संकल्प करून त्यास राज्य दिले। नंतर हरिश्चंद्र जागृत होऊन तारामती स्वप्न सांगत असता वेश पालटून विश्वामित्र आला व राजास म्हणाला, मी वृद्ध दरिद्री आहे, तेव्हा औटभर सुवर्ण मला दे। त्यावर राजा म्हणाले, घरी गेल्यावर देईल। नंतर तो ब्राह्मणाला बरोबर घेऊन घरी आले। भांडारातील औटभर सुवर्ण काढून मोठ्या प्रेमाने ब्राह्मणापुढे ठेवू लागले। तेव्हा ब्राह्मण कोपविष्ट होऊन म्हणाला, माझेच धन मला देतोस, याला काय म्हणावे? हे तुला वसिष्ठाने शिकवले काय? तू जर सर्व राज्य संपत्ती मला दान दिलीस आणि त्यातील धन मला देतोस, याबद्दल तुला लाज कशी वाटत नाही? जसे कन्या एका वराला अर्पण करून नंतर तीच दुसऱ्या वराला अर्पण करणे, किंवा देवप्रतिमा मोडून त्याचे अलंकार करणे, किंवा देवालयाचे शिखर मोडून अवार बांधणे, किंवा संवत्स गोदान करून मग वत्स परत मागून घेणे, यात तुझे शहाणपण दिसते काय? अशा प्रकारे ब्राह्मणाचे भाषण ऐकून राजा हरिश्चंद्र म्हणाला, हे स्वामी हो, राज्यभर घेऊन मला तुम्ही कृतार्थ केलेस, तसेच नरकवास भोगणे हे चुकून माझ्यावर कृपादृष्टी केलीस, हे पाहून मला आनंद होत आहे। असे म्हणून राज्यभार मोठ्या प्रीतीने त्यांच्या स्वाधीन करून त्यांची सेवा करू लागला। हे पाहताच ब्राह्मणाने त्यांना झिडकारून माझी दक्षिणा मला दे म्हणून त्याला लोटून दिले। इतक्यात तारामती पुढे येऊन म्हणाली, हे ब्राह्मणा, मी आपल्या अंगावरील दागिने काढून तुम्हाला देत आहे। नवखंडातील सर्व द्रव्य माझेच आहे, याकरिता तुझ्या अंगावरील दागिने काढून खाली ठेव, त्या दागिन्यावर तुझा कोणताही अधिकार नाही। असे म्हणून तिला फराफरा ओढून त्यांनी बाहेर काढून लावली। हा प्रकार होताच रोहिदास तेथे आला। ब्राह्मणाच्या पायाशी नम्रपणे
म्हणाला, महाराज, आपण कृपावंत होऊन एकवार क्षमा करावी. मी आपला देह विकून तुमची दक्षिणा पूर्ण करीन. यावर ब्राह्मणाने रागावून उत्तर दिले, कोणाचा कार्टामध्ये येऊन बडबड करत आहे? हे हरिश्चंद्रा, मला ओटभर सुवर्ण देऊन माझ्या राज्यातून तुम्ही सर्व निघून जा. असे ब्राह्मणाचे वचन ऐकल्यावर त्या दिघांनी वस्त्रे भूषणे काढून वल्कले परिधान केली. नंतर हरिश्चंद्र म्हणाला, हे ब्राह्मणा, नवखंडाबाहेर वाराणसी क्षेत्र आहे. तेथे जाऊन 7व्या दिवशी तुमची दक्षिणा पुरी करतो. नंतर घराबाहेर पडताना हरिश्चंद्र आपल्या प्राधानिक लोकास म्हणाले, तुम्ही या ब्राह्मणांच्या आज्ञेबाहेर जाऊ नका. आम्ही आता वाराणसी क्षेत्रात जाऊन यांची दक्षिणा पुरी करतो. हे हरिश्चंद्राचे भाषण ऐकून नगरवासी सर्व लोक दुःखाने आक्रोश करू लागले. हा त्यांचा विलाप ऐकून हरिश्चंद्राने त्या सर्व लोकांचे समाधान केले. नंतर हरिश्चंद्र आणि तारामती रोहिदास मार्गक्रमण करीत असता विश्वामित्राच्या आज्ञेवरून सूर्याने 12 नयन उघडले. वारा वाहण्याचा बंद झाला. वरुणाने पर्जन्यवृष्टी बंद केली. अशा स्थितीत रोहिदासास फार तृषा लागून तो अगदी कासावीस झाला. आईच्या स्कंदावर मान टाकून निचेष्टीत पडला. तेव्हा तारामती म्हणाली, हे राजसबाळा, येथे कोठेही उदक मिळणार नाही, तसाही वाराही अंगास लागणार नाही. याकरिता तू थोडा धीर धरून पुढे चाल. काही मार्ग चालून आल्यावर विश्वामित्र वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन हरिश्चंद्रास भेटून म्हणतो, माझी कांता गर्भिणी आहे. मी तर वृद्ध आहे. याशिवाय माझा पुत्र लहान असून या वनात फिरता आम्हाला कष्ट झाले. तुमच्या तिघांच्या पादरक्षा आम्हाला द्याव्या. हे वृद्ध ब्राह्मणाचे वचन ऐकून हरिश्चंद्राला दया आली आणि आपल्या तिघांच्या पादरक्षा काढून त्यांनी ब्राह्मणास दिल्या. नंतर मार्ग क्रमित असता त्यांच्या पायांना काटे बोचू लागले, रक्त वाहू लागले. असे अनिवार्य दुःख भोगत ते तिघी जण चालू लागले. तो विश्वामित्राने एक पानपोई निर्माण करून त्यांना पाचारण केले, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. सिंहाला क्षुधा लागली म्हणून काय तृणभक्षण करील? हंसाला उपवास घडला तरी तो काय मांस भक्षण करील? पतिव्रतेला मदनाने व्यापले म्हणून ती काय परपुरुषाशी रत होईल? जे नेहमी अमृताचे पान करणारे ते मद्य सेवन करतील काय? त्याचप्रमाणे त्या तिघांचे उदका वाचून प्राण कासावीस झाले, तरीही पाणपोईतील उदक त्यांनी सेवन केले नाही. मग विश्वामित्राने अरण्यात वणवा पेटवला. त्यायोगे त्यांस फार दुःख होऊन एकमेकापासून चुकून भलतीकडेच गेली. तेव्हा तारामती म्हणते, हे परमेश्वरा, पती पुत्र दिसत नाही, काय ते वणव्यात भाजून मेले, आता मला किती दुःख देणार? असा तारामतीचा विलाप चालला असता विश्वामित्राने वनवास सापडून मेलेला मायाचा हरिश्चंद्र तयार करून तिच्या पुढे आणून टाकला. त्याचबरोबर तारामती शोकाने वक्षस्थळ बडवून आक्रोश करू लागली. आता आपण जिवंत राहून तरी काय करावे? असे म्हणून तिने चिता रचून त्यात उडी घालला. तोच विश्वामित्र वेश पालटून म्हणतो, तुझ्या पतीस कोणाचे तरी ऋण आहे, ते दिल्याशिवाय तुला प्राणत्यागही करता येणार नाही. इतके बोलून तो गुप्त झाला. इतक्यात हरिश्चंद्र येऊन तिला भेटला. तेव्हा तारामतीने झालेला वृत्तांत निवेदन केला. त्यावर हरिश्चंद्र म्हणाला, हा सर्व ईश्वरी मायेचा खेळ आहे. मायेने कोणास दुःख दिले नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव शंकर यांनाही तिने सोडले नाही. मग आम्हा मानवांची काय कथा? इतके बोलणे होत तोच वाराणसी क्षेत्र दिसू लागले. त्याचबरोबर त्यास परम आनंद झाला. जसा आकाशात चंद्र दिसल्याबरोबर चातक पक्षास आनंद होतो, तसा वाराणसी क्षेत्र पाहिल्याबरोबर हरिश्चंद्रास आनंद झाला. हरिश्चंद्राने वाराणसी क्षेत्रात आल्यावर भगीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे पूजन केले. इतक्यात विश्वामित्र ब्राह्मण रूपाने येऊन म्हणाले, हे राजा, तुझ्या मागून मी दिवसरात्र किती दिवस हिंडावे? तू अगोदरच दान देताना विचार करायला पाहिजे होता. मग हरिश्चंद्राने त्या ब्राह्मणास नमस्कार केला. म्हणाला, तुमची दक्षिणा आता सत्वर देतो. नंतर हातात मुद्रिका होती, ती विकून त्या गवताच्या पेंड्या घेऊन प्रत्येकाने आपल्या डोक्यावर बांधल्या. नंतर तिघे लोकास म्हणू लागले, आम्हाला कोणीतरी विकत घ्या, आम्हाला कोणीतरी विकत घ्या. हे त्यांचे भाषण ऐकताच पुष्कळ लोक तेथे जमा झाले. तारामतीचे रूप पाहून कुंतिनी म्हणू लागल्या, आम्ही पुष्कळ धन देऊन हिला विकत घेऊ. हे त्यांचे बोलणे तारामतीने ऐकले व ती रडू लागली. इतक्यात कौशिक नावाच्या ब्राह्मणाने 1 भार सुवर्ण देऊन तारामतीस विकत घेतले. तारामतीस तो कौशिक ब्राह्मण आपल्या घरी घेऊन जाऊ लागला. त्याचबरोबर रोहिदास आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा तारामतीने त्या कौशिक ब्राह्मणाची विनंती करून अर्धा भार सुवर्ण घेऊन त्यासही विकत घेवविले. नंतर हरिश्चंद्रास वीरबाहू नावाच्या चांडाळाने 2 भार सुवर्ण देऊन विकत घेतले. असे ओटभर सुवर्ण देऊन हरिश्चंद्र ब्राह्मणास म्हणाला, मी तुला फार कष्ट दिले, आता अयोध्येत जाऊन स्वस्तपणे राज्य करावे. नंतर हरिश्चंद्र चांडाळाच्या घरी जाऊन सेवा करू लागले.
रोज सकाळी सडामार्जन करून दळावयात बसावे, असा त्यांचा नित्यक्रम चालू झाला. नंतर घट घेऊन पाणी भरावे. इकडे विश्वामित्राने ज्या घटाने पाणी भरायचे त्याला छिद्र पाडावे. त्यामुळे सर्व दिवसभर पाणी भरले तरी घट तो रिकामाच. एके दिवशी सर्व महार मंडळी जेवायला बसली. रांजणात पाणी नाही म्हणून चांडाळाने हरिश्चंद्रास लत्ता प्रहार केला. मग हरिश्चंद्र लगबग करून घट घेऊन नदीवर गेला व पाणी भरून घेऊन येऊ लागला. तो डोक्यावरच विश्वामित्राने घट फोडून टाकला. मग हरिश्चंद्राने चांडाळाच्या कांतेजवळ दुसरा घट मागून घेतला. तोही विश्वामित्राने फोडून टाकला. तेव्हा चांडाळणीने लाकूड घेऊन त्याच्या पाठीवर मारले. असे कष्टतर दुःख भोगूनही चांडाळाची सेवा हरिश्चंद्र राजा मनापासून करू लागला. तिसरा प्रहर लोटल्यानंतर हरिश्चंद्र कोरडे धान्य घेऊन भगीरथीच्या काठी जाऊन स्नान संध्या करून अन्न शिजवून त्याच पंचमहायज्ञ करीत असे. तीही वेळ साधून विश्वामित्र रोज त्याच्याजवळ अन्न मागण्याकरता येई व हरिश्चंद्र मोठ्या आनंदाने तेही त्यास देई. अशा रीतीने उपवास पडून तो अत्यंत कृश होत चालला होता. हरिश्चंद्र अशक्त झाला हे पाहून गृहाती काल याकडून व्हायचे नाही म्हणून डोंबाने त्यास द्रव्य घेतल्याशिवाय प्रेताला अग्निसंस्कार करायचा नाही अशी ताकीद देऊन त्यास स्मशान राखण्याकरिता ठेवले. जो सकल राजामध्ये प्रमुख सत्वरक्षण करण्याकरिता नीच कर्मे पत्करून स्मशानात राहिला हे त्यास केवढे भूषण आहे. अशा प्रकारे सत्वाचा केवळ पुतळाच असा तो हरिश्चंद्र मोठ्या कष्टाने दिवस कंठू लागला. असे कष्ट तर दिवस कंठीत असता तो मनात म्हणाला, हे परमेश्वरा, माझी या दुःखापासून कशी मुक्तता होईल ती हो, याला काही उपाय नाही काय. एके दिवशी चिंतातुर होऊन भगीरथीच्या तीरी बसला असता अकस्मात गौतम मुनी प्राप्त झाले. त्यास पाहताच राजा हर्षभरीत होऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले व आपले चरित्र सांगू लागले. ते ऐकताच गौतम मुनी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तुझे दुःख निरसन होण्याकरिता मी एक उपाय सांगतो, तो श्रवण कर. आजपासून 7व्या दिवशी श्रावण कृष्ण एकादशी, जिला अजा एकादशी म्हणतात, ती प्राप्त होईल. त्या दिवशी प्रीतीने उपवास करून सर्वांतर्यामी जो मधुसूदन त्याचे पूजन करावे. रात्री जागरण करून हरिकीर्तन करावे, नामस्मरण करावे, म्हणजे तू सर्व दुःखापासून मुक्त होशील. इतके हरिश्चंद्रास सांगून गौतम मुनी अंतर्धान पावले. नंतर जेव्हा अजा एकादशी प्राप्त झाली तेव्हा मुनींनी सांगितल्याप्रमाणे हरिश्चंद्राने उत्तम प्रकारे व्रताचरण केले. ते कौशिक ब्राह्मणाने तारामती व रोहिदास यास विकत घेऊन घरी आणले. नंतर तारामतीस घरातील सर्व कामे, दळण कांडण, केरवारा वगैरे करावी लागत असत. एक पळभरही तिला विसावा मिळत नसे. ज्याप्रमाणे गाय कर्दमात रुतली असता अगर मृगी पाशात अडकले असता दुःख होते, तसे तारामतीस अहोरात्र कष्ट होऊन दुःख होत असे. एके दिवशी कौशिक ब्राह्मणाने आपल्या सर्व शिष्यात वनातून दर्भ, समिधा, कमळे, तुळशी वगैरे पूजेचे साहित्य आणावयास सांगितले. नंतर शिष्य वनात गेल्यावर एक तुळशी तोडू लागला, दुसरा दर्भ काढू लागला, तिसरा समिधा तोडू लागला. इतक्यात सरोवराजवळ उत्तम कमळे फुललेली रोहिदासात दिसली. ती पाहून तोडण्याकरिता सरोवरात तो शिरला. विश्वामित्राने तक्षकास त्या कमळाच्या भोवती वेढा घालून बसायला सांगितले. रोहिदासाने कमळास हात लावल्याबरोबर सर्पाने त्याच्या हाताला दंश केला. दंश होताच रोहिदास सरोवराच्या काठी येऊन मूर्छित पडला. त्याला मूर्छित पडलेल्या पाहून इतर शिष्य त्याच्या भोवती जमा झाले व रडू लागले. थोड्या वेळाने रोहिदास काहीसा शुद्धीवर येऊन म्हणतो, मला आई जेवणाकरिता घरी राहावयास सांगत होती, परंतु मी लवकर परत येईल म्हणून वनात निघून आलो. आता तुम्ही घरी गेला म्हणजे माझी आई तुम्हाला रोहिदास कोठे आहे म्हणून विचारील, तेव्हा तिला माझा नमस्कार सांगावा. ती शोक करणार नाही, असे करा. इतके सांगितल्यावर रोहिदासाचा प्राण निघून गेला. मग इतर शिष्य रडत घरी आले. रडत असलेले पाहताच आपला मुलगा त्यांच्याबरोबर नाही हे पाहून तारामती दुःखाने मूर्छित होऊन जमिनीवर पडली. काही वेळाने शुद्धीवर येऊन पुन्हा रोहिदासास आठवून आक्रोश करू लागली. माझे एकुलते एक बाळ काळाने कसे बरे नेले, मज आंधळ्याची काठी कोणी निर्दाळ्याने ओढून नेली. हे शिष्य हो, माझे राजस बाळ कोठे टाकले? त्याला स्नानाकरिता उनं पाणी ठेवलं होतं. ते भुकेने अगदी व्याकुळ झाले होते. तुम्ही त्यांना काय बरे सांगितले मला सांगा. जगन्निवासा, मज अभागण्याला जन्माला कशाला घातलेस? माझे सद्गुणी बाळ मज पापिनीला कसे बरे पचेल? पूर्वजन्मीची जप तप नेमधर्म करीत असता मी मध्येच सोडून दिला म्हणून का माझे बाळ गेले? किंवा हरिपूजेचा ऱ्हास केला, किंवा संत जना लोकांचा अपमान केला, दुबळीच्या मुखीचा घास काढून घेतला, आंधळ्याला विळीत लोटून दिले, गुरूंची निंदा केली, इत्यादी प्रकारे बोलून कौशिक ब्राह्मण रागवेल म्हणून
तारामती घरातील सर्व कामे विंचू करू लागली. नंतर सर्व माणसे निजलेली पाहून तारामती मध्यरात्रीच्या सुमारास बार शोधावयास घरातून बाहेर निघाली. काळोखी रात्र असल्यामुळे ती चाचपडत चालू लागली. मध्यंतरी अडखळून भूमीवर पडू लागली. त्याचप्रमाणे पायाला काटेही बोचू लागले. अशा स्थितीत फिरत असता तोंडाने म्हणू लागली, हे बाळा रोहिदासा, तू कुठे बरे आहेस? माझ्याजवळ का बरे बोलत नाही? असा विलाप करीत ती चोहीकडे फिरू लागली. हा तिचा विलाप ऐकून पशुपक्षी सुद्धा गहिवरले. इकडे विश्वामित्राने सरोवरी पडलेले प्रेत उचलून तिच्या पुढे आणून टाकले. इतक्यात तिच्या पायाला प्रेत लागले. मग चाचपून पाहून आपल्या पुत्राचे ते प्रेत ओळखून त्याला अंगावर घेऊन मोठ्याने विलाप करू लागली. शिवाय त्याच्या मुखावर हात ठेवून म्हणू लागली, हे बाळा, मजवर एक बार बोल पाहू. माझ्या स्तनाला पाना फुटला रे. मी तुझवर प्राण ठेवून आजपर्यंत कष्ट शोषित आले. एकदा गोडसे बोल पाहू. तू सत्यवंत पाणपोईचे उदक सुद्धा प्राशन केले नाही, असे आजपर्यंत मला सोडून गेलाही नाहीस. मग आज कसारे निष्ठूर झालास? मला सोडून कसारे गेलास? असा दीर्घ स्वराने विलाप करीत मधून मधून मूर्छित होऊन जमिनीवर पडू लागली. इतक्यात विश्वामित्र रूप पालटून तेथे आले व म्हणाले, तू कोण? कोणत्या कारणाने मनात आक्रोश करीत आहेस? त्यावर तारामती म्हणाली, हे ब्राह्मणा, माझ्या बाळाला सर्पदंश होऊन तो मृत झाला आहे. हा पुण्यवंत हरिश्चंद्र राजाचा पुत्र आहे. हे तारामतीचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, तुझा पुत्र जर मृत झाला आहे तर याला आत्ताच रात्रीच्या रात्री जाळून टाक. नाहीतर सकाळी सूर्योदय झाला तर डोंब द्रव्य घेतल्याशिवाय याला जाळू देणार नाही. मग त्या बालकाचे प्रेत स्वतः उचलून जान्हवी नदीच्या तीरावर तारामतीसह येऊन काष्टे अग्नी मिळवून पुत्राला सरणात ठेवून अग्नी लावून दिला. तारामतीस म्हणाला, तू यावेळी रुदन करू नको, कारण पलीकडे स्मशान रक्षक बसला आहे. त्याच्या कानावर तुझे रडणे जर पडले तर तो द्रव्य घेतल्याशिवाय तुला जाळू देणार नाही. इतके बोलून तो ब्राह्मण तेथेच गुप्त झाला. ब्राह्मण एकाएकी दिसेनासा झाला म्हणून तारामती दीर्घ स्वराने रडू लागली. तिचे रडणे हरिश्चंद्राच्या कानावर पडताच एकदम धावत येऊन तिचे केस ओढून म्हणतो, मला विचारल्याशिवाय द्रव्य दिल्याशिवाय तू प्रेत का जाळलेस? मग हरिश्चंद्राने पाणी घालून ते सरण विझून काष्टे चोहीकडे उडवून प्रेत काढून तिच्या समोर मोठ्या रागाने आणून टाकले. अशा रीतीने प्रेताची विटंबना पाहून तारामती म्हणते, अग्निसंस्कार पूर्ण न होता हीन जातीने स्पर्श केला. काय माझे दुर्भाग्य हे! अरे, आज सूर्यवंश मावळला की काय? तसा हरिश्चंद्र राजा पृथ्वीवरून नाहीसा झाला की काय? आता माझा तरी प्राण कशाला राहिला आहेस? हे तारामतीचे बोलणे हरिश्चंद्राच्या कानावर पडताच तो म्हणतो, हे सुंदरी, तू कोणाची कोण आहेस? तारामती म्हणते, उगाच कशाला चौकशी करता? तुमच्या आग्रह असेल सांगते. माझे नाव तारामती असून मी हरिश्चंद्राची पत्नी आहे. माझ्या बाळाला म्हणजे रोहिदासाला सर्पदंश होऊन तो मरण पावला आहे. त्याला अग्नी देण्याकरता मी येथे आले होते. हे कानी पडताच हरिश्चंद्र अति शोकाने मूर्छित होऊन जमिनीवर पडला. त्याची स्थिती पाहून तारामती म्हणते, तुम्ही कोण व कोणत्या कारणाने शोक करीत आहेस? हरिश्चंद्र म्हणाला, मी अयोध्येचा राजा हरिश्चंद्र आहे. तुला कालकौशिक ब्राह्मणाने विकत घेऊन मला डोंबाने विकत घेतले. तो डोंब हीन जातीचा असल्यामुळे मी वर्षभर उपवासी आहे. नंतर दोघांनी एकमेकास कडकडून अनिवार्य शोक केला. त्यांचे वर्णन करता येणे ते शक्य नाही. नंतर रोहिदासाचे प्रेत मांडीवर घेऊन हरिश्चंद्र आक्रोश करून म्हणाले, हे रोहिदासासारखा पुत्र आज पृथ्वीवरून जाऊन सूर्यवंशामध्ये जणू अंधारच पडला आहे. मग हरिश्चंद्र तारामतीस म्हणाले, मी धन्याची आज्ञा घेऊन येतो, नंतर आपण प्रेताचे दहन करू. अशा प्रकारचे भाषण ऐकून हरिश्चंद्र धन्याकडे गेला. हरिश्चंद्र गेला असे पाहून विश्वामित्र तारामतीजवळ येऊन म्हणतो, तू येथे राहू नकोस. रोहिदासाचे प्रेत वर घेऊन देवळात चल, तेथे हरिश्चंद्र येईल. हे ब्राह्मणाचे वाक्य ऐकून तारामती प्रेताला घेऊन देवळात गेली. अतिशय श्रम झाल्यामुळे रात्रही फार झाल्यामुळे तिला निद्रा आली. तारामतीस निद्रिस्त असलेली पाहून विश्वामित्राने प्रेत फाडून अंतडी काढून तिच्या मुखाजवळ ठेवली आणि आपण ओरडून वेशीजवळ येऊन महाराज म्हणतो, अरे, तुम्हाला लाव खाऊन टाकी, लवकर पळून जा. माझ्या पाठी मागे लागली होती, पण मी भीतीने हाका मारू लागलो. त्याचबरोबर ती देवळात जाऊन बसली आहे. मी मात्र पळून तुम्हाकडे धावून आलो. ती लहान बालकास मारून खाते. याकरिता जोपर्यंत ती देवळात आहे तोपर्यंत तिला मारून टाका, तर बरे होईल. इतका प्रकार होत आहे. तो रात्र संपून सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याबरोबर महार धावून देवळाकडे आले.
त्यांनी तिच्या केसांना धरून देवळातून ओढून बाहेर काढून तिच्या गळ्यात ते प्रेत बांधले व तारामती मोठ्याने आक्रोश करून म्हणाली, हे विश्वंभरा विश्वनाथा, माझ्या कपाळे आणखी काय लिहिले आहेस कोण जाणे. महार तारामतीस राजद्वाराजवळ घेऊन जात असता लाव आले म्हणून पुष्कळ लोक भिवून पळू लागले. कित्येकांनी आपली दारे लावून घेतली. काही म्हणाले, कौशिक ब्राह्मणाच्या घरी होती, आता ही गावातील मुले खाऊन टाकील. परवा दोन ब्राह्मण मेले, ते हिनेच खाऊन टाकले असावेत. हिला जिवंत ठेवून उपयोग नाही. नंतर राजाने वीरबाहू महारास बोलवून सांगितले की हिला या क्षणी मारून टाक. मग वीरबाहूने तिला फरफटा ओढून बाहेर आणली. हरिश्चंद्र म्हणाला, हिचा आत्ताच वध कर. हरिश्चंद्र आज्ञा म्हणून व तारामती ओळखून म्हणाला, तू जान्हवी नदीमध्ये स्नान करू नये. स्नान करून बाहेर आल्यावर तारामती अंतरामध्ये नारायणाचे चिंतन करू लागली. हे विश्वात्मा विश्वजीवना भक्तजन तारका, जय जयाजी करुणाकरा, अनाथांच्या नाथा रुक्मिणीवरा, मी पदर पसरून मागते ते जन्मजन्मी दे, हीच माझी शेवटची विनंती. हरिश्चंद्रासारखा भ्रता, रोहिदासासारखा पुत्र, वसिष्ठासारखा गुरु आणि विश्वामित्रासारखा मागणारा, असे बोलून तारामती हृदयामध्ये श्रीकृष्ण ध्यान आणून हरिश्चंद्रापुढे मान करून उभी राहिली. नंतर हरिश्चंद्राने सर्व दुःख गिळून, हे वैकुंठ नायका, बरे कौतुक पाहत आहेस, असे म्हणून शस्त्राचा हात वरून तिच्या मानेवर मारणार. तोच भक्त कैवारी सर्वेश्वर राजाने अजा हरिदिनी व्रत केले होते, त्या पुण्याच्या योगाने वैकुंठाहून मोठ्या प्रेमाने धावत येऊन त्याचा हात धरिला व मोठ्या उल्हासाने चारी भुजांनी त्यास आलिंगन दिले आणि अमृतदृष्टीने रोहिदासासही तत्काळ उठवले. रोहिदासास पाहताच मातापित्याला मोठा आनंद झाला. परमेश्वराच्या प्रीतीने तारामतीसही हृदयास धरून म्हटले, हे तारामती, खरोखरच तू धन्य आणि सत्वशील पतिव्रता आहे. इतक्या स्वर्गाहून देव विमानात बसून त्यांच्या दर्शनास आले. ऋषीही आले. ज्ञानाचे केवळ सागर असे वसिष्ठ ऋषी धावून आले. तोच विश्वामित्र प्रगट होऊन हरिश्चंद्रास मोठ्या प्रेमाने हृदयाशी धरून तारामतीसही त्यांनी आलिंगन दिले. रोहिदासास कडेवर घेऊन म्हणाले, तुम्ही सर्व केवळ सत्वाचे सागरच आहात. आता मी प्रतिज्ञेप्रमाणे 60,000 वर्षाच्या तपाचे तुम्हाला फळ देतो. नंतर त्या तिघांनी वसिष्ठ गुरु साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळेस वसिष्ठ गुरु म्हणाले, हे हरिश्चंद्रा, धन्य धन्य आहेस तू, सत्वापासून तिळभर सुद्धा मागे फिरला नाहीस. नंतर हरिश्चंद्र राजा आपल्या स्त्रीपुत्रासह अयोध्येस परत आले. त्यावेळी नगरवासी लोकांनी अत्यानंद झाला. त्यानंतर हरिश्चंद्र राजाने 60,000 वर्षे राज्य करून आपल्या पुत्रास गादीवर बसवून आपण वैकुंठास गेला. श्रीकृष्णार्पणमस्तु. कथा कशी वाटली तुम्हाला अजा एकादशीची नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.